तुमच्या अंगात तुमच्या एकूणच सुनावणीच्या दरम्यान साक्षी तपासण्याच्या दरम्यान जो एक विटीनेस होता, शहाण एक विनोद होता, तो इथेही दिसतोय. असलाच पाहिजे. जर तुम्ही विनोद जर ठेवला नाही आणि फक्त हा असं म्हणतो तो तसं म्हणतो, तुम्ही मला ऐकवत राहा आणि तुम्हाला वाटेल की मी त्यावर काही भाष्य करेल आणि त्याला काही उत्तर प्रतिटोला देईल, मला हे करायचं नाही. असा एक लक्षात घ्या, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून जर काम करायचं असेल ना, तर ही नकारात्मक बाणगुळे येतातच. आपण किती लक्ष द्यायचं त्याच्यात. आणि म्हणून मी एक ठरवलं होतं की इतक्या वर्षानंतर मी इतके वर्ष सतत न्यायालयात गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो. गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो, मग देशाच्या सुरक्षिततेचे मुद्दे असतील, सामाजिक याच्यावरचे प्रश्न असतील, हे सगळ्या याच्यामध्ये मी लढत असताना मला एक गोष्ट जाणवली की सामान्य माणसाचा विश्वास उज्ज्वल निकम या व्यक्तीवरती राहिला. सामान्य माणसाला ही खात्री झाली की आपल्याला न्याय मिळेल. अरे महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकांचे मोर्चे करून मागणी असतात. आता हे जे आम्हाला निकम हे तुम्ही छापतात ना, तरी तुम्ही मला विचारतात विरोधक कसे म्हणतात, विरोधक कसे. अरे काय आता राजकारणात आलाय, विरोधक म्हणतात ते मला माहितीये ना. तुम्ही सकारात्मक प्रश्न विचारा. हा विरोधक असं म्हणतात, तुमचे विरोधक. मला याच्याने काही नाही फरक पडत. मला न्यायालयामध्ये देखील आरोपीचे वकील बाजू माझ्या विरुद्ध बोलतात की नाही, मी त्याला उत्तर देतो की न्यायालय. आणि तुम्ही तुमच्या लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही काही प्रश्न वेडे वाकडे विचारले, त्यालाही उत्तर देतो की नाही, देतो की नाही. हा मग आता मग हे असं दोघांमधलं हे नातेसंबंध जुने आहेत. प्रसार माध्यम लक्षात घ्या, ही समाजाला एक विशिष्ट वळण देतात, समाजापुढे आरसा ठेवतात. हा तुम्हाला अधिकार आहे, माझं खरोखर चुकलं असेल, माझा अंतर्गत हेतू वाईट असेल, तर तुम्हाला टीका करण्याचा अधिकार. पण नसताना विरोधक असं म्हणतात, मग तुमचं काय, मला त्याला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही.